काय मंडळी, काय बघताय? ही कोणती मिरवणूक आहे? ही कोणती नेत्याची मिरवणूक नाही, तर एका चक्क विद्यार्थ्याने पूर्ण जिल्ह्यात पहिला क्रमांक काढला आहे त्याची मिरवणूक आहे. नमस्कार मंडळी, मी समीक्षा पिंपळकर, माझ्या ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. आज 7 ऑगस्ट वार शुक्रवार, सकाळचे 10 वाजले. कस्तुरी ते साकुर्ली मोरेवाडी ह्या विद्यार्थ्यांची मिरवणूक ठेवलेली आहे. शिष्यवृत्ती चांगल्या मार्काने घेतल्यामुळे आणि 1 नंबर काढलेला आहे, तर यांचं हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे. इयत्ता 5वी शिष्यवृत्तीच्या परीक्षेमध्ये दैदिप्यमान असं यश संपादन केलेलं आहे. आमच्या शाळेचा विद्यार्थी कुमार प्रणय प्रशांत कांबळे हा रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व खाजगी आणि सरकारी शाळांमध्ये जिल्ह्यात प्रथम आलेला आहे आणि राज्यात 13 आलेला आहे. आणि त्याच्याबरोबर आमच्या शाळेतील 7 विद्यार्थी या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये आलेले आहेत. आणि या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यासाठी, या विद्यार्थ्यांचं अभिनंदन करण्यासाठी, कौतुक करण्यासाठी ही भव्य अशी रॅली संपूर्ण आमच्या साकुर्ली गावातील सर्व ग्रामस्थ, सर्व पदाधिकारी, ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न होत आहे. भारत माता की सर्व ग्रामस्थ, शिक्षक एकत्र येऊन मिरवणूक काढलेली आहे. तर मिरवणुकीत पारंपरिक पद्धतीने ढोल ताशांच्या गजरात पेपाटी वाजवून यांची मिरवणूक काढली. तर ह्या विद्यार्थ्यांनी कडी मेहनत घेऊन खूप चांगले यश संपादन केलेलं आहे, त्यामुळे त्यांचं कौतुक तर झालंच पाहिजे. तर गावातले ही सर्व गावकरी आता त्यांचं कौतुक करण्यासाठी त्यांची मिरवणूक काढत आहेत आणि सर्वजण आपल्या आनंदाच्या जल्लोषात स्वागत करत आहेत त्यांचं. हल्ली जिल्हा परिषद मराठी शाळेमध्ये असे यश खूप कमी प्रमाणात बघण्यात येत आहे. तर हे असं यश हे कायमस्वरूपी प्रत्येक शाळांमध्ये पाहिजे आणि ही शाळांची जी प्रगती आहे ती अशीच चालू राहिली पाहिजे. परंतु ह्याच्या पाठीमागे शिक्षकांची खूप मेहनत आहे आणि त्या विद्यार्थ्यांची पण खूप मेहनत आहे. तर त्यांच्या त्या मेहनतीला आणि त्यांच्या त्या प्रयत्नांना असंच यश मिळू दे आणि त्यांच्या प्रयत्नांना प्रणाम. हे अशा आमच्या खेड तालुक्यातील मोरेवाडी आदर्श शाळा, त्या शाळेतील विद्यार्थ्याने हे चांगले यश संपादन केले आहे आणि ते विद्यार्थी पण शिष्यवृत्तीमध्ये चांगले यश संपादन केलेलं आहे. आणि त्या शाळेतील सर्व शिक्षकांचे खूप खूप आभार आहे की त्यांनी विद्यार्थ्यांना अशा प्रकारे चांगलं घडवलं आहे, त्या विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण दिलेलं आहे. तर ही ही शाळा असे प्रत्येक शाळांमधील विद्यार्थी चांगले नाविन्यपूर्ण यश संपादन केलं पाहिजे. आता हे बघा, ग्रामस्थांचं नाचत गाजत आपल्या गावातल्या मुलाचं चांगले स्वागत करत आहेत, त्यांचं हार्दिक अभिनंदन करत आहेत आनंदात आणि जल्लोषात स्वागत केली त्यांनी. खूप छान पद्धतीने झालेलं आहे. भेटलात कोकणातील जिल्हा परिषद शाळेतील मुलं अजूनसुद्धा काही कमी नाहीत. म्हणजे बघा, रत्नागिरी जिल्ह्यात त्यांनी 1 नंबर काढला आणि त्या विद्यार्थ्यांनी पण शिष्यवृत्ती चांगली प्राप्त केली. म्हणजे या शाळांना जास्तीत जास्त प्राधान्य दिलं पाहिजे. सरकारने जास्तीत जास्त लक्ष देऊन जास्तीत जास्त सुधारणा केल्या पाहिजे. कोकणात मराठी शाळांचा पण डंका वाजतोय आता हळूहळू सगळीकडे. बघा आता कशी प्रगती होईल. स्वर्गापेक्षा सुंदर आमचं कोकण.